नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे त्या हप्त्याला मोठा विलंब झालेला आहे. परंतु त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आणि याच पार्श्वभूमीवरती हप्त्याच्या संदर्भातील विविध बातम्या येत आहे. म्हणजेच की खात्यांमध्ये एकत्रितपणे 4,000 रुपये येणार, 6,000 रुपये येणार, म्हणजेच की उद्या येणार, परवा येणार, याची पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जाते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार आहे? मात्र या योजनेच्या संदर्भातील नवीन अपडेट, महत्त्वाचं असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पीएम किसान हप्ता वितरित झाल्याबरोबरच नमो शेतकरीची योजनेचा हप्ता देखील वितरित होणं अपेक्षित होतं. परंतु नोव्हेंबर महिन्यामध्ये पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी संपत आला तरी सुद्धा हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरण करण्यात आला नाही. याच प्रमाणाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू असतानाच राज्य शासनाच्या माध्यमातून या हप्त्याच्या वितरणाच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र शेतकऱ्यांची जी काही यादी तयार झालेली होती त्याचा RFT साईन करणं असेल किंवा प्रक्रिया कुठेतरी तयार करण्यात आलेल्या होत्या. अशा आवश्यक असलेल्या निधीची मागणी होती व करण्यात देखील आलेली होती. म्हणजेच की आपण पाहिलं होतं की 92,48,000 पेक्षा जास्त पात्र असलेले लाभार्थी पीएम किसान योजनेतून कमी होऊन 90 लाख, काही 42 लाखच्या हजारच्या आसपास झालेले होते. म्हणजेच की आता 90,42,400 हा नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी योजनेचा हप्ता शासनाच्या माध्यमातून आता वितरित केला जाणार आहे. या संदर्भातील अशी 8 म्हणजेच की ठेवण्यात आलेली होती. म्हणजेच की फार्मर आयडी, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी जनरेट झालेली आहे त्या शेतकऱ्यांनाच म्हणजेच की पीएम किसान देण्यात आलेला होता. अशाच पात्र शेतकऱ्यांना आता म्हणजेच की निधी योजनेच्या नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे व निधीची मागणी करण्यात आलेली होती. त्याचबरोबर आता 28 तारखेनंतर केव्हाही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकरता 1800 कोटी आसपासची निधी शासनाच्या माध्यमातून वितरित केला जाईल. याचबरोबरच जानेवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये फेब्रुवारी व सुरू होण्यापूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या वितरण होण्याची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे. एकंदरीत राज्यातील जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या महत्त्वपूर्ण अशा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत्या त्या आता 5 फेब्रुवारीला मतदान होतं. परंतु आता आहे मोठ्या प्रमाणात विलंब झालेला असून हा हप्ता निवडणुकीपूर्वीच वितरण करण्याची शासनाची तयारी आहे व साधारणपणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या हप्त्याचं वितरण प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे व फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्ता वितरित केला जाऊ शकतो. निधी वितरणाचा हा GR 28 तारखेनंतर येणार असल्याची अपडेटशी समोर या ठिकाणी आलेली आहे. धन्यवाद.